तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण आलो होतो जांभळवाडीच्या जवळ. मग काय म्हणलं, आता इथं कसं आहे, थोडंसं जेवण करून घ्यावं म्हणलं. साहेब पण म्हणले जरा भूक लागली आहे, काही अडचण नाही, जेवण करून घ्यावं म्हणलं. अख्खा मसूर मागितला होता, जेवण वगैरे केलं मस्तपैकी. पंजाबी हॉटेलवर चहा दिला, चहा घेतला. जेवण काय एक नंबर झालं होतं. थोड्या वेळानं काय अवसा मोडला आलो, मामाला आपण पाठासून बसलो होतं. मग काय इथं निलंगा मोडला सोडलं. म्हणलंय खूप धन्यवाद तुमचे, कारण तुम्ही ह्या टायमाला आमची मदत केली. मग म्हणलं मामा चालते, काय अडचण नाही. थोड्या वेळानं पोहोचलो वृद्धाश्रमामध्ये. मातोश्री वृद्धाश्रम म्हणून आहे, MIT कॉलेजच्या बाजूलाच. मग काय आपल्याला माहिती नव्हतं वृद्धाश्रम आहे इथं म्हणून. आपण पहिलीच वेळेस आलेलो इथं. कारण कसं आहे, लईच अवघड आहे. थोड्या वेळानं काय त्यांनी आपल्याला एक रूम दिली मस्तपैकी झोपायला. आपली व्यवस्था चांगल्या प्रकारे केली. सकाळी सकाळी उठलो, फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली तिथंच. मग काय इथं मस्तपैकी मंदिर होतं, तर म्हणलं मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. इथं काय आजी आजोबा असे भरपूर सारे बसले होते. सकाळी सकाळी त्यांनी मस्तपैकी हरिपाठ करत होते. मस्त सकाळचं वातावरण एकदम फ्रेश झालं त्यांचं ऐकून. मन पण खूप प्रसन्न झालं. ते बसलो होतो ऐकतच. पैसा पण खूप महत्वाचा आहे आयुष्यात, पण हे असं आयुष्य कोणाला तरी देणं हे कितपत योग्य आहे ते तुम्हीच सांगा. मग काय थोड्या वेळानं म्हणले, आता काय लेबर आले होते, मशीन वगैरे खाली करून द्यावं. कारण मशीन काय थोडीशी हेवी नव्हती, त्यामुळे काय थोडासा हातभार लावला. मशीन काय खाली करून दिली त्यांना. मग काय साहेबांना आपल्याला पेमेंट वगैरे राहिलेलं केलं. आणि आता म्हणलं आपण निघावं. आपल्याला जायचं होतं पुढे जरा चौकात, म्हणलं जरा नाश्ता करून घ्यावं. कारण वाजले होते 8-9. मग म्हणलं आता भुका लागल्या होत्या. पुढे गेलो बसवेश्वर चौकात, गोल गोल फिरून आलो. हॉटेल काय लवकर उघडलेच नव्हते. मस्तपैकी ते एक इडली खाल्ली. आता म्हणलं थोड्या वेळानं जाऊया. जरा जायचं होतं आपल्याला लाइटिंगच्या दुकानावर. मग म्हणलं जरा सामान वगैरे घेतलं. जवळपास 1,500-2,000 हजाराची लाइटिंगचं सामान घेतलं. खूप दिवस झालं करावं म्हणलं, राहून जात होतं. मग काय म्हणलं आज करूनच टाकाव, विषय हार्ड करून टाकाव. थोड्या वेळानं काय पेट्रोल भावाला 2-3 तास वेळ गेला. त्यानंतर सर्व काम केलं. भावाला म्हणलं चल जाऊया गाडीवर. काम केल्यानंतर भावाला मस्तपैकी एक लिंबू सरबत पाजलं. कसं आहे, त्यांना आपण पैसे जरी दिलो तरी आपल्या प्रेमाखातीर भावाला म्हणलं चल पिऊन येऊया. पुढे निघालो, आपल्याला पानगावला जायचं होतं. कारण साहेबांना रात्रीच कॉल केलता, ऑर्डर घेतली होती टमाटे भरायला जायची. वाटतच एक कॅम्पा घेतला थोडासा नाश्ता करून. आता म्हणलं डायरेक्ट पोहोचावं कुठं तर लोकेशनवर. तोपर्यंत काय टमाट्याचे कॅरेट तयार करणं चालू झालंच होतं. कॅरेट वगैरे भरले, कारण झालता लय उशीर. मध्ये काय व्हिडिओ घेतलाच नाही. डायरेक्ट पोहोचलो लातूरला. लातूरच्या म्हणलं साईना घेऊन जरा ट्रॅफिक काढली. पुढे आलो, जरा मला नाश्ता करावं. कशी दिसते लाइटिंग कमेंट करून नक्की सांगा. आपण जवळपास 126 कॅरेट टमाटर भरलं होतं. थोड्या वेळानं पुढे आलो नारंगवाडीला नॉन स्टॉप. मग काय जरा पेडिटर घ्यावं म्हणलं, जरा आज एनर्जीची लईच गरज लागणार होती, कारण गाडी द्यायची होती जरा लवकर. थोड्या वेळानं मग काय जरा आलो टोल नाक्यावर आपल्या चेकपोस्टवर. चेकपोस्टवर एंट्री वगैरे केली आणि पोहोचलो डायरेक्ट मार्केटला. मार्केटला जरा हिरवे टमाटे दुसऱ्या बीटवर टाकले आणि बाकीचा माल जो आहे तो इथं टाकला. आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. आपल्या टमाट्याला काय रेट लागला नक्की बघू.